पुढच्या घोर अपराधाची भगवंता तुम्हाला शिक्षा करतोय. देवा, तू आज मला एका दुःखाच्या दरीमध्ये लोटलायस. स्वामी स्वामी प्राण गेला तर चालेल, पण कामधेनू अशा नीच राजाच्या ताब्यात नाही राहायची. ही काम घेणं तर आपण राज्यात घेऊन घेतल्याशिवाय राहणार नाही. कारण असणारी काम धेनू मी माझ्या राजवाड्यामध्ये घेऊन गेल्याशिवाय थांबायचं नाही. असणारी काम धेनू जोपर्यंत आपल्या स्वाधीन मिळत नाही तोपर्यंत या ठाण थांबायचं. चला पाहू. बाळ परशुरामा धावडी प्रत्यक्ष माझे आई बाबा रक्ताच्या थारोळ्यात पडले आहे. बाबा काय झालं बाबा, सांगा ना बाबा. सहस्रार्जुनाचा दैत्य यांनी माझ्या अंगावरती 21 वार केलेली मला रक्ताच्या थारोळ्यामध्ये थांबवले. बाळ काय म्हणजे बाबा प्रत्यक्ष सहस्रार्जुनाने तुमच्या अंगावरती 21 वार केले. आणि बाबा ते कशासाठी बाबा? माझ्याकडे असणारी काम धेनू, ह्या काम धेनूची तो प्रतीक्षा करत होता, पण मी काम धेनू आणि माझ्याकडनं काम धेनू तो घेऊन गेलाय आणि माझ्या अंगावरती 21 वार करण्यात रे बाळ परशुरामा. मी व्याकुळ झालोय, मला उठवत सुद्धा नाही बघ. बाबा ज्या पापी चंडाने तुमच्या अंगावरती 21 वार केले आहे, बाबा त्याचा बदला घेण्यासाठी 21 वेळा ही पृथ्वी जिंकून ब्राह्मणांना दान करीन. त्या पापी चंडाला जिवंत सोडणार नाही बाबा. त्या रक्ताची शपथ घेऊन सांगतोय बाबा. अरे बाळ, या शब्दाची मी प्रतीक्षा करत होतो. तू हे शब्द सत्य करशील हे अगदी खरोखर आहे. बाळ बाळ काय रे करू? आई बाबा तुम्ही शांत राहा. आई बाबा त्या पापी चंडाला या जगामध्ये जिवंत सोडणार नाहीये. या जगामध्ये जिवंत सोडणार नाहीये. अर्जुना, अरे तुझ्या मागे आता मी लागलेला आहे. या अरण्याच्या मार्गाने निघून गेला आहेस कामधेनूचा शोध घेण्यासाठी. आलो आहे तुझ्या मागे काळाचा महाकाळ. कुठे आहे ती काम धेनू? ती असणारी काम धेनू धरायला सांगितलेली होती. अरे पुढे जात होती बाई, तिला धरून घेतल्याशिवाय करणार आहे का? जोपर्यंत ती आपल्याला मिळत नाही तोपर्यंत अरण्यातून आपल्याला माघारी जायचं नाही. अरण्यातून तसं माघारी जायचंच नाही. तेव्हा एक करा, पंच्या मार्गाने काम धेनू गेलेले आहे. चला पाहू त्या मार्गाने जाऊया. अरे काय पाप केलंस रे? माझ्या जन्मदिना माझ्या पित्यांना रक्ताच्या थारोळ्यात पडलास. नव्हे तर माझ्या जन्मात येणाऱ्या पित्यावरती 21 वार केलेस. लाज वाटली नाहीये का तुझ्या? कोणाचा फोन आहे? आमच्या हृदयामध्ये अडवा काका म्हणून निर्माण होऊ नकोस. तुला देखील त्या म्हातारी बरोबर तुकडा केल्याशिवाय राहणार नाही. बोला, तुला सांगतो माझी वाट मोकळी कर. ज्या मार्गाने काम घेऊन गेलेली
जाऊन ते कामधेनू आमच्या स्वाधीन करायचे. हे शस्त्रार्जुना, अरे तुला मी या जगामध्ये जिवंत सोडणार नाहीये. अरे ज्या माझ्या मात्या पित्यांचा तू घात केलास, माझ्या पित्याच्या अंगावरती विस्वार केलास, लाज वाटली नाहीये तुझ्या जीवाला? म्हणजे कार्त्या, जे काही माझ्या हातून तुझे आई बाप मरण पावलेले आहेत ते तुझे आई बाप आहेत. होय. अरे आई बाप ह्या भूतलावर राहिले नाही तर तुला तरी कशासाठी ह्या भूतलावर ठेवायचं आहे? नाही ना. अरे ज्या मार्गाने तुझे आई बाप घालवलेले आहेत त्याच मार्गाने तुला देखील घालवल्याशिवाय राहणार नाही. परंतु आज आमच्याकडे तेवढा वेळ नाही. आम्हाला फक्त असणारी कामधेनू जोपर्यंत असणारी ती कामधेनू आम्हाला मिळत नाही तोपर्यंत आमच्या जीवाला समाधान नाही. ए शस्त्रार्जुना, अरे कामधेनू तर तुला भेटणार नाहीये. एक विचार कर, तू विसरलायस? अरे भोले शंकराने तुला सहस्त्र भाऊ वरदान दिलं, त्या चोरावरती नाही ते केलं, नाही ते पाप केलंस, नव्हे तर साधू संतांचा छळ केलास, हरिनाम करून दिला नाहीये का? काय एवढा उन्मत्त झाला आहे रे? आपण तर भगवान शंकराकडून वरदान मागितलेलं आहोत आणि ते वरदान सहस्त्रभाऊ हे वरदान दिलं. पण त्याच भगवान शंकरानं आपल्याला सांगितलं होतं, हातून गोहत्या, ब्रह्महत्या आणि श्रीहत्या हे जर पाप घडलं तर दिलेलं वरदान निष्फळ झाल्याशिवाय राहणार नाही. अरे म्हणूनच मी तुला सांगतोय, मी माझ्या यज्ञाच्या आणि जे काही केलेले यज्ञ आहेत त्या वेदांच्या जोरावर तुझ्याशी दोन हात एकत्र करून ही असणारी कामधेनू माझ्या स्वाधीन केलं. अरे शस्त्रार्जुना, अरे भोले शंकराने तुला वरदान दिलं होतं, सहस्त्रभाऊ असं वरदान दिलं आणि त्यानंतर तुला एक सांगितलं होतं वचन घेऊन, तुझ्या हाताने ब्रह्महत्या, गोहत्या आणि स्त्रीहत्या झाली तर तुला दिलेलं वरदान निष्फळ गेल्याशिवाय राहणार नाहीये. हो, ते आमच्या लक्षामध्ये आलेलं आहे. परंतु आता आम्ही फक्त आमच्या यज्ञाच्या जोरावर तुझ्याशी दोन हात युद्ध करणार आहोत. अरे संपलं तुझं वरदान, तुझं वरदान निष्फळ झालं आहे. मला ओळखलं नाहीयेस अजून, तू नाही ओळखलं म्हणजे अरे अजून सुद्धा माझ्या नजरेवरती नजर लाव. अरे ओळख, ज्याच्या वेळेस भक्तांवरती ज्ञान येते त्या वेळेस मला अवतार कृत्य धारण करावं लागतं. अरे तुझ्याच साठी मी 6वा परशुराम अवतार धारण केला आहे रेणुकेच्या पोटी. म्हणजे शेवटी तू विष्णूच आहे म्हणायचं. प्रत्यक्ष विष्णू भगवंत आहे. वा विष्णू वा. आजपर्यंत आज असुरांना